नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला ब्रेडपासून बघा रबडी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 3 घेतले होते ब्रेडचे स्लाइस आणि त्याचं साइडचं बघा मी असं कट करून घेतलेलं आहे आणि ह्याचे आपण काय करायचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया बारीक अशा पद्धतीने। तुकडे करून घेतलेले आहेत। आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी हे काढून घेतलेलं आहे आणि ह्याला काय करायचं बंद चालू करून फक्त 2 वेळा फिरवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीत बघा करून घेतलेलं आहे मी। कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये बघा ही म्हशीचं दूध घेतलेलं आहे, थोडंसं अर्धा लिटरपेक्षा जास्त आहे। हे आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया आणि एकदम थोडंसं त्याच्यामध्ये आपण दूध ठेवून घेऊया। मस्त असं बघा घट्ट साठवून घेतलेलं आहे मी। एकदम बघा एवढं थोडंसं मी दूध ठेवणार आहे। हे दूध चांगलं गरम करून घेतलं होतं आणि बारीक गॅसवर काय केलं होतं, एक 2 ते 3 मिनिटं ठेवलं होतं, म्हणजे चांगलं आटलेलं आहे। आणि हे दूध जे आहे हे म्हशीचं दूध आहे। आता ह्याला काय करूया आपण चांगली उकळी फुटून घेऊया। दूध बघा चांगलं उकळलेलं आहे आणि गॅस आहे मीडियम। अशी मस्त अशी बघा घट्ट साय आलेली आहे। आता ह्याच्यामध्ये टाकूया आपण साखर। तुम्ही गोडीप्रमाणे टाका। अर्धा लिटरपेक्षा थोडंसं जास्त आहे। मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। कमी जास्त गोड बघून तुमच्या गोडीप्रमाणे साखर टाका। आता गॅस आहे आपला मीडियम आणि एक 2 मिनिटं आपण आता ह्याला साखरेला विरघळून घेऊया। साखर बघा वितळलेली आहे आणि दूध पण आपलं थोडंसं आटलेलं आहे। असं हलवत राहायचं, साईडची अशी साई येईल तेवढी अशी मध्ये टाकायची। आता ह्याच्यामध्ये काय करायचं, ही जी आपण ब्रेडचा चुरा करून घेतला होता ना, हा टाकून घ्यायचा। गॅस मिडियमच आहे, गॅस बारीक नाही बिलकुल करायचा, मिडियम गॅसवरच एकसारखं करत राहायचं। टाकून घेतलेलं आहे। आता एकसारखं आपल्याला हलवत राहायचं त्याला। 1 मिनिटभर झालेलं आहे, मी एकसारखं हलवत आलेली आहे। हलवत राहायचं, नाहीतर ते खाली आपल्या कढईला चिटकत राहील। गॅस करणार आहे आता थोडासा बारीक। त्यात टाकायचे आपल्याला वेलची पावडर आणि वरनं टाकायचे त्याला थोडंसं जायफळ खिसून असं। आणि वेलची पावडर काय केली होती, साखरेमध्ये थोडीशी मी कुटून घेतलेली। आता मिक्स करून घेते हे मस्त बघा। आता हे बारीक गॅसवर आपण वेलची आणि जायफळ जे खिसून टाकलं होतं ना, मिक्स करून घेतलेलं आहे। असं एकदम घट्ट घट्ट होत राहतं आणि हे जे दिसतंय तुम्हाला हे जायफळ आपलं खिसून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये। त्याच्या काटाचं वगैरे बघा असं थोडं थोडं दिसत आलेलं आहे। आणि जे आपण दूध ठेवलं होतं ना, त्याचं काय करायचं ते मी तुम्हाला दाखवते। ही 2 चमचे बघा मी दूध पावडर घेतलेली आहे आणि जे आपण शिल्लक दूध ठेवलं होतं ना, ते पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून गाठी नाही झाल्या पाहिजेत। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। याच्यात गाठी बिलकुल झाल्या नाहीत। आता आपण हे पण ओतून घेऊया आणि आपण परत गॅस करायचा मीडियम, कारण बारीक केलं होतं आपण गॅस। आणि आता हे आपण थोडंसं आटवून देऊया। दूध पावडर टाकल्यानंतर बघा फक्त 2 मिनिटं झालेलं आहे। ते मीडियम गॅसवर मी एकसारखं असं हलवत आलेलं आहे। जे साईडला असं येतं ना, ते पण असं मध्ये घालवत राहायचं आणि अशा प्रकारे होतं बघा, दाणेदार असं मस्त होतं। आणि जे दूध पावडर होते का नाही, ह्या चमच्याच्या मापानं दूध पावडर घेतलेली 2 चमचे, थोडीशी जास्त जरी घेतली तरी चालू शकते, पण करून बघा एकदा। आणि जी रबडीच्या रेसिपी पहिल्याच मी 2 अपलोड केलेल्या आहेत, ती वेज थाळी वगैरे मस्त। आणि काल ना मी नारळाचा शिरा टाकलेला आहे, एकदम चवदार झालेला आहे। तुम्ही कुणी बघितलं का, बघितलं असेल तर मला ज़रूर कमेंट करून सांगा। आणि ही जी रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आपली झटपट अशी कमी साहित्यामध्ये, ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली ही पण मला कमेंट करून सांगा बरं का। मस्त बघा अशी झालेली आहे अशा पद्धतीत। अजून थोडीशी आपण घट्ट होऊन देऊया, कारण जास्त घट्ट झाली की नाही की थंड झाल्यानंतर काय होतं, जास्त घट्ट होईल। मस्त असं बघा घट्ट झालेलं आहे आणि ही साहित्य मी एकसारखं ह्याच्यामध्ये असं मध्ये मिक्स करत आलेली आहे, म्हणजे आपलं खाली पण चिटकत नाही आहे। आता ह्याच्यामध्ये काय केलं, ते 4-5 काड्या मी दुधामध्ये केसरच्या आता टाकून ठेवल्या होत्या, त्या पण टाकून घेते। कलरसाठी पाहिजे असलं तर थोडासा कलर पण तुम्ही टाकू शकता आणि आपण असं केसर पण टाकू शकतो। आता हे चांगलं मिक्स करून घेते। केसर टाकल्यानंतर बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे। आणि केसर जरा मी ना दुधामध्ये उशिराच भिजत घातलं होतं, जरा वेळ अगोदर जर भिजत घातलं असतं किंवा थोड्याशा कोमट दुधात जरी घातलं की नाही भिजत, तर ह्याचा कलर छान येतो। आता ह्याचा कसं जसं ठेवल तसा कलर बघा ह्याचा येईल छान असा। मस्त झाली बघा घट्ट अशी। आता ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे, थोडंसं बदाम, काजू, पिस्ता असं टाकणार आहे। मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीनं तुम्ही एकदा खरंच ज़रूर करून बघा। रबडी इतकी छान लागते ना, की आपण नुसते हमेशा काय करतो, दूध आणतो नाटवतो, तशा पण आपल्या चॅनलवर मी रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। ही कशी आपली झटपट, जास्त वेळ नाही आणि चवीला पण छान लागते बरं का। करून बघा अशा पद्धतीने एकदम घट्ट। आता ही कशी माहिती आहे का, अजून जर आपण याला घट्ट करत बसलं की नाही, तर हे थंड झाल्यानंतर एकदम अशी घट्ट होईल। तर एवढी पाहिजे, कारण ही जर आता हे थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवली का नाही तर मस्त होईल बघा अशा पद्धतीमध्ये। ज़रूर करून बघा। झटपट अशी मी तुम्हाला रबडी दाखवलेली आहे, एकदम दाणेदार अशी झालेली आहे बघा अशा पद्धतीमध्ये। अशी कळते बघा, जर बघायची म्हणलं ना
तर अशी कळते आपल्याला की मस्त अशी दाणेदार झालेली आहे. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.